बांगलादेशी घुसखोरी हा भारताला लागलेला कॅन्सर आहे। 3 बांगलादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटकडून अटक करण्यात आली आहे। यात अटक करण्यात आलेल्या बांगलादेशीकडून बांगलादेशी रोहिंग्यांना मालेगावकर बनवण्याचा कारखाना मालेगावमध्ये सुरू आहे। मुंबईतील कोळी बांधव हे बांगलादेशी आणि रोहिंग्यांसंदर्भात आक्रमक भूमिका आपल्याला घेताना पाहायला मिळतात। हे मालेगावात बनावट जन्म दाखला घेऊन जाणाऱ्या 3 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे। तर सैफवर हल्ला करणारा मोहम्मद शहजाद हा आरोपी बांगलादेशचा रहिवासी असल्याचं स्पष्ट झालंय। पुण्यामध्ये अटकेत असलेल्या बांगलादेशीकडे बनावट कागदपत्रांचा ढीग सापडलाय। मुंबईमध्ये बांगलादेशींविरोधात पोलिसांची आता कारवाई केल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये बांधकाम साईटवरती काम करणाऱ्या 8 बांगलादेशींना आता अटक झालेली आहे। मालेगावातील बांगलादेशी रोहिंग्यां प्रकरणी आणखी 2 संशयितांना आता अटक करण्यात आली। त्यात एका वकिलाचाही समावेश आहे। पुण्यामध्ये बांगलादेशी घुसखोर तरुणीला ताब्यात घेतलेलं आहे रेल्वे स्थानक परिसरातून। या मुंबईमध्ये बांगलादेशी घुसखोर पोलिसांच्या रडारवर आहेत। आतापर्यंत 15 ठिकाणी पोलिसांनी शोध मोहीम राबवली आहे आणि या विषयावरती जर बोलायचं म्हटलं तर 2 तास सुद्धा पूर्ण होणार नाही। परंतु मी आपल्याला थोडक्यात सध्याची परिस्थिती काय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण करायला काय पाहिजे याच्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करेन। इतिहास म्हटला तर प्रचंड बांगलादेशी घुसखोरी ही 1940 नंतर सुरू झाली आणि त्याच्या माझं जे पुस्तक आहे बांगलादेशी घुसखोरी भारताच्या समोरचं सर्वात मोठं सुरक्षा आव्हान, याच्यामध्ये सगळा इतिहास दिलेला आहे। परंतु सांगायचं असं की भारतातल्या अनेक राजकीय पक्षांनी अनेक पुढाऱ्यांनी या घुसखोरीला मदत केली। त्याचं कारण काय की केवळ मतपेटीचं राजकारण। ती पुष्कळ नावं पुढे येतात। फखरुद्दीन अली अहमद त्यांनी घुसखोरीला मदत केली, ते नंतर भारताचे राष्ट्रपती बनले होते। DK बरुआ जे काँग्रेसचे प्रेसिडेंट होते नंतर, किंवा मोइनुल हक चौधरी हे मोहम्मद अली जिना यांचे PA होते, ते भारतात राहिले कारण त्यांना बांगलादेशी घुसखोरी करून ईशान्य भारताला मुस्लिम बहुल बनवायचं होतं आणि त्यांना ते पाकिस्तानमध्ये सामील करायचं होतं, पण ते जमलं नाही। तर हा इतिहास त्याच्यात जास्त जात नाही। परंतु काही चांगले पण लोक होते ज्यांनी घुसखोरी थांबवण्याचा प्रयत्न केला। मध्ये आसाम गण परिषदचं सरकार आलं पण त्यांना ते जमलं नाही। 2014मध्ये ज्यावेळेला मोदी यांचं गव्हर्नमेंट आलं तर त्यावेळेस त्यांनी नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनचा वापर करून बांगलादेशी घुसखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला। त्यांना वाटलं की कायदेशीररित्या त्यांना आपल्याला पकडता येईल, पण त्यामध्ये कुठलंही त्यांना यश मिळालेलं नाही आहे। नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर, NRC हे सगळे जे कायदेशीर बाबी होत्या या सगळ्या अपुऱ्या पडल्या, हे मुख्य आहे। आणि आजची परिस्थिती काय आहे? आजची परिस्थिती अशी आहे की आज 6 ते 7 कोटी बांगलादेशी हे भारतात आहेत, बेकायदेशीर भारतात आहेत। बेकायदेशीर याचा अर्थ काय होतो? जो इंदिरा गांधी आणि मुजीबुर रहमान यांच्यात करार झाला होता 1 एप्रिल 1971च्या आधी, जे बांगलादेशी भारतात आले होते त्यांना भारताचं नागरिकत्व द्यायचं होतं, परंतु त्यांना भारतामध्ये मतदानाचा त्यांना अधिकार नव्हता। पण 1 एप्रिलच्या नंतर जे आलेले आहेत ते बेकायदेशीर आहेत आणि त्यांना पकडून हे परत पाठवलंच पाहिजे। हा कायदा आहे ज्याची आपण सही केलेली आहे श्री मुजीबुर रहमान यांच्याबरोबर। अंमलबजावणी कधी झालेली नाही। मग आता सध्या करायला काय पाहिजे? आज कुठलाही राजकीय पक्ष बांगलादेशी घुसखोरी करता बोलायला तयार नाही आहे। आपण जर त्यांचे जाहीरनामे बघितले तर कोणीही बोलत नाही, फक्त एक BJP म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे जे या विषयावरती ते बोलतात की आम्ही त्यांना पकडू। जे इनफॅक्ट आता जे सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीसजी, त्यांनी म्हटलं आहे की मी त्यांना पकडणार। परंतु आपण जर त्यांचं किती लोक पकडले गेले बघितलं तर गेल्या 4 महिन्यामध्ये 400च्या आसपास बांगलादेशी हे पकडले गेलेले आहेत, अशा प्रकारच्या मीडियामध्ये बातम्या आलेल्या आहेत। तर जर 400 लोकांना पकडायला जर 4 महिने लागतील तर 70 लाख 80 लाख जे बांगलादेशी महाराष्ट्रात आहेत त्यांना पकडायला किती वेळ लागेल? 2-3 हजार वर्ष इतका वेळ लागू शकतो। म्हणजे आपण ज्यांना पकडलेलं आहे ते पुरेसं नाही। मग आता लक्षात हे यायला पाहिजे की मग करायला काय पाहिजे? आणि आपण जर बघितलं तर बांगलादेशी घुसखोरी या विषयावरती कोणीही लेख लिहित नाही। आपण जर बघितलं मराठीमध्ये तर मला वाटतं माझं लेख सोडून बाकी कोणीही या विषयावरती लिहित नाही। म्हणजे असं म्हणता येईल का की मी अतिविद्वान आहे आणि मला त्या विषयाची माहिती आहे आणि बाकी कोणालाही माहिती नाही? तसं अजिबात नाही आहे। कोणालाही पॉलिटिकली इनकरेक्ट नको म्हणून मुसलमानांच्या विरुद्ध काही लिहायचं नाही म्हणून ते या विषयावरती बोलायलाच तयार नाही आहे। तर आता मुख्य प्रश्न असा होतो की जे 5-7 कोटी जे बांगलादेशी भारतात आहेत
रोहिंग्या पण आहेत आणि याच्यामध्ये आता 50-60 हजार हे पाकिस्तानी पण ॲड झालेली आहेत. तर यांना कसं पकडायचं? तर याचं थोडक्यात असं आहे की आज पकडण्यास म्हणजे शोधण्याचं काम नॉर्मल जनता करू शकते, वेगवेगळे पक्ष म्हणजे वेगवेगळे संस्था करू शकतात, त्याने ते करायलाच पाहिजे. आणि आपल्या भागात जर बांगलादेशी दिसला तर त्याची माहिती आपण पोलीस स्टेशनला द्यायलाच पाहिजे आणि आपण पोलिसांचे डोळे आणि कान जे आहे ते बनायलाच पाहिजे. परंतु मग पोलीस त्याच्या पुढे कारवाई का करत नाही? तर त्यांच्यासमोर अनेक आव्हानं आहेत ती आपल्याला लक्षात यायला पाहिजे. एक तर काय होतं की जर बांगलादेशीला पकडलं तर कोर्ट त्याला लगेच जामीन देऊन टाकतं आणि जामीन दिली की तो गायब होतो. म्हणून आता एक नवीन रूल तयार केला पाहिजे की जो बांगलादेशी पकडला जातो त्याला जामीन अजिबात द्यायचा नाही. दुसरा जो खटला असतो हा 1.5 ते 2 वर्ष चालतो. 1.5 ते 2 वर्षामध्ये त्या बांगलादेशीला पोलीस स्टेशनमधनं 100 वेळा 200 वेळा कोर्टामध्ये घेऊन जावं लागतं. तर पहिले हा जो खटला आहे हा फास्ट ट्रॅक कोर्टनी संपवायला पाहिजे, जे 1.5 किंवा 2 वर्षाच्या ऐवजी फक्त 7 किंवा 10 दिवसाच्या आत. त्याच्यामुळे वेळ जास्त खर्च होणार नाही. तिसरं जे त्यांना घेऊन जावं लागतं तर त्याच्याकरता त्यांना कोर्टात घेऊन जायची गरज पडायला नको. त्यांचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी ज्या पोलीस स्टेशनच्या कैदेत आहेत ते तिथूनच त्यांचं व्हायला पाहिजे, त्यांचं म्हणजे त्यांचा पुरावा घेतला पाहिजे. त्याच्यामुळे वेळ प्रचंड वाचेल. अनेक वेळा पोलिसांना चौकशी करताना बंगाली भाषेची कमी पडते, कारण त्यांचे डॉक्युमेंट बंगालीमध्ये असतात. तर त्याच्याकरता असं करायला पाहिजे की प्रत्येक पोलीस स्टेशनला ज्याला बंगाली भाषा येते अशा प्रकारचे जे भारतीय बेंगॉली आहेत त्यांना अटॅच करायला पाहिजे. आज अक्षरशः शेकडो भारतीय बेंगॉली आज पुण्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत. आणि आपण जर बघितलं तर जे 5-6 मोठी गावं आहेत जिथे बंगालीचे लपलेले आहेत, म्हणजे नंबर 1 मुंबई आहे, नवी मुंबई आहे, ठाणे डोंबिवली आहे, पुणे आहे, पिंपरी चिंचवड आहे, औरंगाबाद आहे वगैरे. या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये बेंगॉली ज्यांना समजतं अशा प्रकारच्या बेंगॉली नागरिकांना अटॅच करायला पाहिजे. त्यामुळे पोलिसांचं काम जे आहे ते अतिशय सोपं होईल. आणि याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची बाब अशी की पोलिसांकडे इन्व्हेस्टिगेशनचं काम करण्याकरता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये फक्त 2 किंवा 3च इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर असतात की जे शोध लावू शकतात की हा बेंगॉली आहे की नाही, आणि नंतर मग ते चार्जशीट तयार करतात. तर त्यांना 100 कामं असतात, म्हणजे नॉर्मल कायदा सुव्यवस्था. म्हणून इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरची संख्या 2 वरून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 100 वरती न्यायला पाहिजे. आता प्रश्न असा होईल की 100 लोक तुम्ही आणणार कुठे? त्यांना ट्रेनिंग द्यायला जर आज सुरुवात केली तर पुढे 1 वर्ष लागेल. काही त्याची गरज नाही. आज महाराष्ट्रामध्ये 4-5 लाख रिटायर्ड पोलीस कर्मचारी आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 5-6 हजार रिटायर्ड सब इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर, पोलीस इन्स्पेक्टर, ACP हे अगदी आरामात मिळतील. आणि ज्यांना या विषयाचा पहिलेच अनुभव आहे तर त्यांना कॉन्ट्रॅक्टवरती घ्यायला पाहिजे आणि त्यांच्याकडनं हे काम करवायला पाहिजे. आणि त्यांचं काम बाकी कुठेही लक्ष घालायचं नाही. लक्ष जे आहे ते फक्त कशावरती केंद्रित असेल तर बांगलादेशींना पकडण्याकरता. तर अशी जर संख्या आयोगची वाढवली 100 पटीने जास्त तर आपल्याला जास्त यामध्ये यश हे मिळू शकतं. आणि हे लवकरात लवकर व्हायला पाहिजे. याच्याशिवाय अजून एक करायला पाहिजे की या सगळ्या बांगलादेशीकडे सगळे डॉक्युमेंट आहेत, तर ज्यांनी त्यांना हे डॉक्युमेंट बनवून दिले त्या लोकांना सुद्धा शिक्षा द्यायला पाहिजे. कारण जसे बांगलादेशींना शिक्षा द्यायला पाहिजे तसेच त्यांचे जे समर्थक आहेत त्यांना द्यायला पाहिजे. पुढचा प्रश्न असा येतो की हे बांगलादेशी कुठे असतात, त्यांना कुठे शोधावं लागेल? जिथे जिथे लेबरचं काम असतं, म्हणजे रेल्वेचं काम चालू आहे, रिअल इस्टेटचं काम चालू आहे, रस्ते बनत आहेत, तर अशा ठिकाणी ते दिसतात. आज पुण्यामध्ये बोलायचं म्हटलं तर जो आपला मच्छी बाजार आहे, रिटेल हे आहे, तर अशा सगळ्या ठिकाणी जिथे लेबरची गरज पडते तिथे ते मोठ्या संख्येने आहेत. त्यांना आपण अगदी आरामात पकडू शकतो. फक्त इच्छाशक्ती ही असायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये पकडण्याशिवाय त्यांना नंतर मग डिपोर्ट करावं लागेल. तर त्यावेळेला काही वेळा असं म्हटलं जातं की ते बांगलादेशींना घ्यायला बांगलादेश तयार नसतो. आणि सध्या म्हणजे बांगलादेशचे जे राज्यकर्ते आहेत ते भारत विरोधात आहेत. जर त्यांना म्हणजे असेच आपण लाखो बांगलादेशी पकडले तर त्यांना एक सेपरेट आयडेंटिटी कार्ड देऊन आपण त्यांना भारतात ठेवू शकतो लेबरचं काम करण्याकरता, जोपर्यंत त्यांना आपण बांगलादेशमध्ये पाठवू शकत नाही तोपर्यंत. आणि याच्यामध्ये शेवटचा मुद्दा जो आहे तो असा राहील की बांगलादेशींच्या समर्थकांना सुद्धा पकडायला पाहिजे, त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यायला पाहिजे. आणि जसं लायसन्स वर्कर्स जशी येतात
समजा अमेरिकेमध्ये म्हणा H1B विसावरती किंवा हे, तर अशा प्रकारचं जर गरज पडली, ज्या भागामध्ये भारतीय काम करायला तयार नाही आहेत त्या भागामध्ये त्यांना आपण एक लेबर म्हणून बोलवू शकतो, परंतु त्यांना सरकारी स्कीम्सचा कुठला फायदा होणार नाही. ते भारतीय स्वतः पैसे ते कमावू शकतात, ते काही काळ दिलेला वेळ पूर्ण राहू शकतात, परंतु त्यांना भारताचं नागरिकत्व मिळणार नाही आणि त्यांना मतदानाचा अधिकार हा नसेल. आणि आज या सगळ्या बांगलादेशींकडे मतदान पत्र आहे. हे जे मतदान पत्र आहेत, काही काही लोकांकडे 2-2, 3-3 आयडेंटिटी कार्ड्स आहेत. तर त्यांना ही जी फेक जी वोटर्स कार्ड आहेत ती काढण्याकरता त्याला आधार कार्डची लिंकअप करायला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा असा की जे राजकीय पक्ष बांगलादेशींच्या विरुद्ध बोलायला तयार नाही, तर बाकी भारतीयांनी त्यांना जबाब विचारायला पाहिजे की तुम्ही बांगलादेशींच्या विरुद्ध का, आता एक फक्त पार्टी सोडून बाकी कुठलीही पार्टी त्यांच्या विरोधात बोलायला तयार नाही आहे. तर अशा राजकीय पक्षांवरती आपण एक बहिष्कार घालायला पाहिजे. जर तुम्ही बांगलादेशींना पकडणार नसाल, जर तुम्ही बांगलादेशींना बाहेर काढून त्यांना पाठवणार नसाल, तर आम्ही तुमच्यावरती बहिष्कार घालू. कारण प्रत्येक राजकीय पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यात क्लिअर कट द्यायला पाहिजे की बांगलादेशी घुसखोरीविषयी तुमचं पॉलिसी काय असेल, आणि अशी जर पॉलिसी नसेल तर त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. बांगलादेशी घुसखोरी हा भारताला लागलेला कॅन्सर आहे आणि हा प्रचंड मोठा प्रॉब्लेम आहे. आणि केवळ मतपेटीच्या राजकारणामुळेच त्यांना आज भारतामध्ये प्रचंड महत्त्व दिलं जात आहे आणि आपण हे थांबवायलाच पाहिजे. नाहीतर मी माझ्या जसं पुस्तकात लिहिलेलं आहे, 2 राज्यामध्ये वेस्ट बेंगॉल आणि आसाममध्ये 2029च्या आधी तिथले मुख्यमंत्री जे आहेत ते बांगलादेशी होतील. तर हा कॅन्सर थांबवण्याकरता त्यांच्याविरुद्ध अतिशय कठीण कारवाई करण्याची गरज आलेली आहे, ज्यामध्ये सगळ्यांची मदत गरजेची आहे. राजकीय पक्ष असो, NGOज असो, सामान्य भारतीय असो. इथेच थांबतो. जय हिंद.